मला तुमच्यावरचं ओझं नाही व्हायचंय. वृंदे, आता बोलीस तर बोललीस ना, परत असा बोलीस तर माका चालायचं नाही सांगून ठेवत्या. तू जा दुकानात जा आणि हे बघ इकडचा अजिबात विचार करू नकोस. मी देवाची शपथ घेऊन सांगते, एक ना एक दिवस प्रसादला हे सत्य स्वीकारावंच लागेल आणि मी त्याला त्याच्या आईच्या भावनिक जाळ्यातून बाहेर काढल्याशिवाय हार मानणार नाही. आधी दुकानातून चाय पत्ती घेऊन येवा जा. काय सांगतेस? आता घेऊन येते. मग चल बघ. काका, मी घेऊन येते चायपत्ती. प्रसाद, तू माझी काळजी करू नकोस, मी सुधा काकूंकडे राहतीये. प्रसाद, एक ना एक दिवस तुला तुझी चूक कळेल आणि खरं काय तेही कळेल. काळजी घे स्वतःची. सगळी पुस्तकं विकणी आहे. 2 किलो आहे, 20 रुपये देतो. 20 तर 20. नाही घ्या, 20 रुपये. ती पुस्तक माकर. हे घे तुझे 20 रुपये. हे घे. वृंदाने शेवटी तमाशा, फालतू तमाशा जो तिला करायचा होता तो तिने केला. शेवटी घर सोडून निघून गेली. काय? वृंदा घर सोडून गेली? तुम्ही उगाच माझ्यावर कशाला डाफरताय? उगाच तोंड वर करून बोलू नकोस. आत्ताच्या आत्ता वृंदाकडे जा, तिची माफी माग आणि तिला घरात परत घेऊन ये. बाबा, आई कुठेही जाणार नाहीये. हे बघा बाबा, या सगळ्या प्रकारामध्ये वृंदाच चुकीची आहे आणि वृंदानीच आईची माफी मागायला हवी. सुदेश सारखा प्रसाद सुद्धा त्याचा स्वतंत्र संसार थाटेल. अजूनही भानावर ये कांता. प्रसाद, तू माझी काळजी करू नकोस, मी सुधाताईंकडे राहते. सुदेश सारखा प्रसाद सुद्धा त्याचा स्वतंत्र संसार थाटेल. अजूनही भानावर ये कांता. सुधा काकू, मला जरा बोलायचंय. मग का घराकडे काम असा? नाही नाही, तुम्ही जाऊ नका, मला तुमच्याशीच बोलायचंय. हे बघा काकू, जे काही झालंय त्याचं मला फार वाईट वाटतंय, खूप दुःख होतंय. प्लीज समजवाल का वृंदाला? मलाही ती घरी परत आलेली हवी आहे, पण जोपर्यंत ती आईला सॉरी म्हणत नाही, तिची माफी मागत नाही, तोपर्यंत तिला घरी चल असं मी अजिबात म्हणणार नाही. मी वृंदाक सॉरी बिरी म्हणूक सांगूचय नाही. माका खात्री हा तिचा कायव चुकलेला नाही. हा त्यापरीस तूच कांताताई का सांगणार नाही? मी माझ्या आईला असं काहीही करायला सांगू शकत नाही. मग तुका वृंदाची काळजी करूचा काय एक कारण नाही. हा ती आमच्या घराकडे सुखाने रवता. हा या शब्दात आभार मानू रे तुझे शरद. तुझे उपकार जन्मभर नाही विसरणार मी. बाबूराव, काय बोलताय तुम्ही? अरे माझ्या वृंदासाठी इतकं करतोयस तू. माझ्या मुलीसारखीच आहे ती. आता आभार मानून उगाच मला फरक करू नका सांगून ठेवतो. तिने मला माफ केलं असं सांगेपर्यंत मी वृंदाचे पाय सोडणार नाही. नाही, मी तुझ्या चुकासाठी तिची माफी मागायला तयार आहे. मी अख्ख्या लिंबूवाडी समोर वृंदाची माफी मागायला तयार आहे. अगं, खरं तर तुझीच चूक असताना माझी आई धावत पळत आली तुझे पाय धरण्यासाठी, तुझी माफी मागण्यासाठी. आई, खरंच तू महान आहेस. तू देवी आहेस आई, कांता देवी, आणि मी तुझा भक्त आहे, परमभक्त. बोला, कांता देवी की जय. कांता देवी की जय. कांता देवी, चालायचं ना? झोपणार आहात ना? का अजून कुणाला देशोधडीला लावण्याची कारस्थानं शिजतायत डोक्यात? उभ्या उभ्या कसली स्वप्न रंगवताय? मी फक्त स्वप्न रंगवत नसते, ती खरी करण्याची धमकही आहे या कांता चोरगेमध्ये. हो, त्या वृंदाला घराबाहेर काढलं, आता आणखीन काय वाईट करायचं राहिलंय? चांगलं वाईट काय ना ते कळेल. उद्या सकाळपर्यंत थांबा. चला. आई, दिल्या